केईएम नामांतराचा प्रस्ताव आता आरोग्य समितीमध्ये देण्यात आलेला आहे। आरोग्य समिती आता काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागले। कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय असं नामकरण करण्याची मागणी केली जाते। मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ही मागणी केली। पालिकेला पाठवलेल्या पत्रानंतर आता विषय हा समितीसमोर आलेला आहे। ब्रिटिशकालीन नाव असल्याने बदलाची शिफारस केली जाते। तर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ही मागणी केलेली आहे। रुग्णालयाचं नाव बदलावं यासाठी पत्र पाठवण्यात आलेलं आहे आणि तो विषय आता समितीसमोर आलेला आहे। केईएम नामांतराचा प्रस्ताव आता विषय समितीसमोर आलेला आहे, आरोग्य समितीसमोर आलेला आहे। त्यामुळे आता काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे। पालिकेला या संदर्भात मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पत्र पाठवलं होतं। त्यांचं असं म्हणणं आहे की कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय असं नामकरण करावं अशी त्यांची मागणी आहे। या संदर्भात त्यांनी पत्र पाठवले आणि पालिकेला पाठवलेल्या पत्रानंतर हा विषय आता समितीसमोर मांडण्यात आलाय। ब्रिटिशकालीन नाव असल्याने बदलाची शिफारस करण्यात आली। आता या सगळ्या संदर्भात आरोग्य समिती नेमका काय निर्णय घेते हे पाहावं लागेल आणि या संदर्भात सविस्तर अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांच्याकडून। महत्त्वाची बातमी आहे, केईएम नामांतराचा प्रस्ताव आता आरोग्य समितीसमोर आलेला आहे। आरोग्य समिती काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं आहे। केईएम हे ब्रिटिशकालीन नाव आहे, त्यामुळे नाव बदलावं। कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय असं नामकरण करावं अशी मागणी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे। त्यांनी पालिकेला या संदर्भातलं पत्र पाठवलं होतं आणि आता हा विषय आरोग्य समितीसमोर आलेला आहे। आरोग्य समिती या सगळ्या संदर्भात काय निर्णय घेते हे पाहावं लागेल। ब्रिटिशकालीन नाव असल्यानं हे नाव बदलावं अशी शिफारस मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली। त्यांनी या सगळ्या संदर्भात पालिकेला पत्र पाठवले आणि या पत्रानंतर हा विषय आता आरोग्य समितीसमोर आलेला आहे। त्यामुळे या सगळ्या संदर्भात आता काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। केईएम रुग्णालय असं नाव आहे, त्याचं नाव बदलावं अशी मागणी केली जाते। कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय असं नामकरण करण्याची मागणी केली जाते। मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पत्रातून या संदर्भातली मागणी केली। पालिकेला पाठवलेल्या पत्रानंतर हा विषय आता आरोग्य समितीसमोर आला। ब्रिटिशकालीन नाव असल्याने बदलाची शिफारस केली जाते।